नमस्कार मित्रांनो, क्रिश अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर मित्रांनो, महा-डी-बी-टीवरचं जे अनुदान आहे तर त्या अनुदानाअभावी यांत्रिकीकरण रखडले आहे. त्यांचं बिल आता लवकरात लवकर मिळत नाही आहे. तर महा-डी-बी-टीचे जर तुम्ही वापरकर्ते असाल, जर तुम्ही अप्लाय केला असेल कुठल्यातरी योजनेला, तर त्याचा निधी कधी येईल याविषयी आपण महा-डी-बी-टीच्या योजनेबद्दल आपण सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर माहिती पाहण्याच्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर या चॅनलवर मिळून जाईल. तर मित्रांनो, आपण पाहूया की जो महा-डी-बी-टीचा जो निधी अभावी 1200 कोटी रुपयांचे अनुदान हे रखडलेलं आहे. तर आपण त्यात पाहूया की महा-डी-बी-टी योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण योजनेचा निधी अभावी खोळंबा झाला आहे आणि राज्यातील तब्बल 1,01,236 प्रलंबित अर्जदार शेतकऱ्यांचे 25-26 मधील 1200 कोटी रुपयांचे अनुदान निधी अभावी रखडलेले आहे. तर तो निधी कधी येईल याचा आपण सर्व सविस्तर माहिती पाहूया. की आपण पाहूया की खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्यांना जे खरेदीची पैशाची गरज आहे आणि खरेदीसाठी पूर्वसंमती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरसह विविध शेती अवजारांची खरेदी केली. अनुदान तातडीने मिळेल या भरवशावर शेतकऱ्यांनी खरेदी करताना पूर्ण रक्कम भरली आहे, परंतु गेल्या 6 महिन्यापासून अनुदान वितरण ठप्प असल्याने खरीप हंगामात शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे आणि कृषी विभागाने आपण पाहूया की सर्व आपण जे शेतकरी अवजार असतील, ट्रॅक्टर असेल, त्याचे पूर्ण पैसे भरल्यामुळं आता त्यांचे जे वरून जे सरकार पैसे निधी अनुदान देणार आहे ते ठप्प झालेले आहे, पेंडिंग आहे, फॉर्मच पेंडिंग आहेत आणि म्हणून कोणालाही पैसा सध्या तरी महा-डी-बी-टीवरून अनुदान मिळालेलं नाही. तर त्यात आपण एक शेतकरी आहे, शेतकऱ्यांचं म्हणणं आपण पाहूया की मागील वर्षीच्या दिवाळीत महा-डी-बी-टीच्या योजनेअंतर्गत मला खरेदीसाठी पूर्वसंमती मिळाली होती आणि मी 36 HP ट्रॅक्टर घेतला. त्याची किंमत 6,10,000 होती. पूर्ण रक्कम भरून ट्रॅक्टर खरेदी केला. आता 8 महिने झाले असून अद्याप अनुदान जमा न झाल्याने मला अडचण झालेली आहे. तर असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तर जे कृषी अभियांत्रिकी संचालक अंकुश माने आहेत यांचं म्हणणं काय आपण पाहूया की केंद्र सरकार पुरस्कृत योजनेअंतर्गत 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तर राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी RKVI 46 कोटी आणि राज्य पुरस्कृत योजनेसाठी 20 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. एकूण 566 कोटी मंजूर झाले आहेत. त्यापैकी प्रलंबित अर्जदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर केंद्र पुरस्कृत योजनेचे 268 कोटी आणि RKVIचा 46 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे. तर पुढील काही दिवसात कृषी समृद्धी योजनेअंतर्गत 700 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होऊ शकतो. यामुळे दायित्व पूर्ण करता येऊ शकते असं कृषी अभियांत्रिकींचं म्हणणं आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर अप्लाय केला असाल महा-डी-बी-टीवरून तुमचे अनुदान रखडले असेल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. तर तुम्हाला काय वाटतं खाली कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका. दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.